निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। त्रिविक्रम महाराजांचा त्रिविक्रम महाराजांचा त्रिविक्रम महाराजांचा त्रिविक्रम महाराजांचा। स्वामी रेवती, काही लीला आहे महादेवांची। काही वेळापूर्वी तुम्ही मृत होता, मृत्यूला कवटळणार होते मी। सगळं जग उदास झालं होतं। काही क्षणार्धात सगळं बदलून गेलं। सगळं किती आनंदी आणि प्रसन्न वाटायला लागलंय। केवळ माझ्यासाठी नाही तर प्रजेसाठी तुम्ही परत आलात। आणि ही सगळ्यात महत्वाची घटना आहे। रेवती, हे प्रजाजन हो, मी मृत्यूच्या वाटेवरून परत आलो आहे। तुम्ही आता चिंता करण्यासारखं काही नाही। हे राज्य पुन्हा सुखी आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी माझी आहे। महाराज, आता आपण राजवाड्याकडे जाण्यासाठी निघूया। रेवती, काय झालं? जे ठरलं होतं तेच झालं। माझे गुरु श्री मच्छिंद्रनाथ यांचा आत्मा त्रिविक्रम राजाच्या शरीरात गेला आहे। तिथे त्रिविक्रम राजा जिवंत झाला म्हणून सगळे आनंदात असतील। खरंच असं होतं का? माझा तर यावर विश्वास बसत नाही। सगळीकडे वार्ता पसरेलच की मेलेला राजा जिवंत झाला म्हणून। कोणीतरी तुम्हाला येऊन सांगेलच। इथे महाराणावर कोण येऊन सांगेल? हे पहा जानकीबाई, तुम्हाला हे गुप्त ठेवायचं आहे की त्रिविक्रम राजाच्या शरीरात श्री मच्छिंद्रनाथांनी प्रवेश केला आहे। पण तुमचे हे गुरु मच्छिंद्रनाथ असे किती दिवस राहणार? ते मला ठाऊक नाही। अहो, काहीतरी ठरलं असेलच ना। जोपर्यंत हे राज्य सुरक्षित होत नाही आणि या राज्याला उत्तराधिकारी मिळत नाही तोपर्यंत ते इथेच राहणार। अहो, पण मला एक सांगा, हे सगळं असं किती दिवस गुप्त राहणार? कधीतरी राजवाड्यातील लोक इथे येणारच की। हे पहा जानकीबाई, ते सगळं मी पाहतो। तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही हे दायित्व माझं। तुम्ही मला वचन द्या की हे रहस्य तुम्ही कोणालाही सांगणार नाही। मी काही वचन बिचन देणार नाही। सगळं अवघडच दिसतंय। जानकीबाई, एक गोष्ट तुमच्या ध्यानात येत नाही का? श्री मच्छिंद्रनाथ राजांच्या शरीरात आहेत म्हणजे त्यांच्याचकडे सगळे अधिकार आहेत। हो का? असं काय करताय? शांतपणे समजून घ्या। श्री मच्छिंद्रनाथ तुमच्या मानधनाची काळजी घेतील, चिंता करू नका।
मला माझी काळजी नाही हो, मला माझ्या संपतची काळजी आहे. आणि तुम्ही कधी जाणार? मी इथेच थांबणार आहे. ते शरीर सांभाळणं सोपं नाही. त्या शरीरात प्राण नाहीत. अहो पण इथे बाहेरचं कोणी साधू बैरागी आला तर? जानकीबाई, मी इथेच आहे. तुम्ही चिंता माझ्यावर सोडा. आणि जर काही विघ्न आलंच तर ते कसं दूर करायचं हे मी पाहून घेईन. महाराज, असा प्रसंग माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येऊ नये. तुमच्या आधी माझा मृत्यू व्हावा. तुम्ही नसता महाराज, या प्रजेचं काय झालं असतं? मी आता आलोय ना रेवती, निश्चिंत राहा. आणि तुम्ही सर्वांनीही आपापल्या कामाला लागा आणि आपली कर्तव्य पार पाडा. आपलं प्रथम कर्तव्य आहे हे राज्य सुरक्षित करणं. ये. हे काय घडून गेलं आहे? इथूनच महाराजांचा मृतदेह घेऊन गेलो आणि आता त्यांच्या सोबतच मी चालत आहे. हे काय? ह्या क्षणी मी दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश केला आहे. मी मच्छिंद्रनाथ असूनही आता त्रिविक्रम म्हणून वावरणार आहे. हे आई, ओ साधू बुवा, अजून इथंच? होय, इथेच राहणार आहे. तुम्हाला हेच मंदिर सापडलं का हो? दुसरं कुठं मंदिर नाहीये का? ए आई, हे सगळं काय? हे इथं थांबणार आहेत का? होय, त्यांनी तसंच सांगितलं आहे.
अगं पण इथं राहिल्यावर हे आपल्याला काय देणार आहेत का नाही? का आपणच पोसायचं ह्यांना? संपत, पहिली गोष्ट, हे श्री महादेवांचं स्थान आहे, तुझं नाही. आणि दुसरी गोष्ट, तू मला कोण पोषणार? तुझी ती योग्यताही नाही. आई, ऐकलं का कसं बोलतायत ते? तुम्हाला माझ्या मुलाची योग्यता काय ठाऊक? आर पार पाहतो मी, सगळं दिसतं मला. तो इथून कुठे जातो, काय करतो, हो, मी नाही घाबरत कोणाला. संपत, आम्ही भिक्षान्न खातो. तुझ्याकडे मागायला मी कधीही येणार नाही. हो, तुम्ही तुमचं बघा. हो आई, मला भूक लागली, जेवण वाट. हो रे, स्वयंपाक केलाय मी, वाढते, बस. पोटभर खा. आई, हे काय जेवण आहे का? अगं ताटात कसं पंचपक्वान्न पाहिजे. आता राजवाड्यातून जेवढं मानधन येतं त्यावर चालतं आपलं. स्वामी, तुम्ही शेवटचा श्वास घेतला. आणि नंतर माझं जे काही झालं ते मी कोणालाच बोलू शकले नाही. मी समजू शकतो. माझ्यासाठी सगळं संपून गेलेलं. तुम्ही मरण पावलात हे मी स्वीकारू शकले नाही. परंतु मी आता आलोय ना. पण मला सावरायला वेळ लागेलच ना. वेळ लागेल, मान्य आहे, परंतु होईल सगळं व्यवस्थित. येताना विचार करत होते, चिता पेटली असती, आपलं शरीर जळालं असतं तर काय झालं असतं? विसरून जा. हे एक वाईट स्वप्न होतं असं समज. तुम्ही असं तुटक का बोलत आहात? नाहीतर अगं मी समजावून सांगतोय. तुम्ही मला माझ्या नावाने अजूनपर्यंत हाक नाही मारली. रेवती, हे बघ, तू अजून दुःखातून सावरली नाहीयेस. रेवती या नावाने मला सगळे ओळखतात, पण तुम्ही मला प्रिया म्हणायचे. होय होय, प्रिया. नाही हो, असं परक्यासारखं नाही. स्वामी, तुम्हाला काय झालंय? तुम्ही मला
प्रेमाने जवळ घेऊन माझं सांत्वनही अजूनपर्यंत केलं नाही. रेवती, प्रिया, प्रिया, मलाही हे सगळं समजून घ्यायला अवघड नाही गेलं का? बरोबर तुमचं. स्वामी क्षमा करा. खरंच माझ्या ध्यानातूनच निघून गेलं. हे बघ, मी काय अवस्थेतून जातो आहे हेही तू समजून घे. हो, पण स्वामी मला समजलंच नाही. हे नक्की काय झालं? कधी ऐकलं नाही, पाहिलं नाही. हे नेमकं काय आहे ते समजेल तुला एक दिवस. नाही समजलं तरी चालेल. तुम्ही जिवंत आहात हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. स्वामी, माझी एक इच्छा आहे. सांग. आपण देवघरात जाऊन महादेवांचं दर्शन घ्यायचं का? होय, त्यांनीच तर हे सगळं घडवलं आहे. निघूया. आई, तुला काहीतरी सांगायचं राहिलं. तुला काही कळलं का? मी इथं आड राहणार, मला कुठे कोण काय सांगणार आहे? अगं, आपला राजा मेला आणि जिवंत पण झाला. आई, तुला काही आश्चर्य नाही वाटलं? तुला ठाऊक होतं का हे? होय. कसं काय? तुला कोणी येऊन सांगितलं? सांगितलं कोणीतरी. तू जास्त विचार करू नको. आई, बरं मला एक सांग, ह्यांच्यावर एक साधू बुवा होता, तो राजधानीत गेलाय का? नाही. मग कुठे गेलाय? तळघरात. तळघरात? अगं, आपण तर तळघर बंद ठेवतो आणि आपण बाहेरच्या माणसाला तळघर दाखवत पण नाही. होय, पण आता काय सांगू तुला? अगं, पण ते तळघरात काय करतायत? योग निद्रेत आहेत ते. योग निद्रा? ते काय असतं? आता मला तरी काय सांगता येणार? थांब, मी हात धुतो, मग जातो तळघरात बघायला. जानकीबाई, तुम्ही त्याला सगळं सांगायला नको होतं. मी जे काही सांगितलं आहे ते गुप्त ठेवा असं मी तुम्हाला सांगितलं होतं ना. हो, तुम्ही तर घोर लावलाय माझ्या जीवाला. अजून किती खोटं बोलणार आहे मी? जानकीबाई, हे धर्माचं कार्य आहे, राज्य रक्षणाचं कार्य आहे. आई, आपण तळघरात जाऊन बघायचं का? गोरक्ष शिव मंदिरात बसला आहे. त्याच्यावर मच्छिंद्राचे शरीर आहे.
ज्यात प्राण नाही. हे एक मोठे दायित्व आहे, कारण मच्छिंद्रचा देह सुरक्षित राहणे आवश्यक आहे. बरं, हे सगळं गुप्त ठेवायचे आहे. मच्छिंद्र आणि गोरक्ष दोघांची ही परीक्षा आहे. एक राज्य सुरक्षित राहावं, प्रजेचे पशुपक्ष्यांचे संरक्षण व्हावे, म्हणून मच्छिंद्र गोरक्ष यांनी हा अद्भुत निर्णय घेतला आहे.